श्री स्वामी समर्थ. रामनवमीच्या दिवशी फक्त 11 वेळा या मंत्राचा गुपचूप जप करा आणि बघा चमत्कार. कारण काही मंत्र अत्यंत प्रभावी मानले जातात. हे मंत्र तुम्ही मनातल्या मनात अगदी गुपचूप जपले तरी त्याचे खूप मोठे फळ मिळू शकते. कारण रामनवमी हा प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मोत्सव आणि या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊनच येते. शिवाय घरात भरभराट घेऊन येते असं सांगितलं जातं. मग रामनवमीच्या दिवशी कोणते मंत्र जपावे आणि ते कसे म्हणावे, पूजा कशी करावी, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आधी सांगितल्याप्रमाणे काही मंत्र इतके प्रभावी असतात जे कोणालाही न सांगता, कोणालाही न कळता जपत राहावे. सर्वात प्रभावशाली मंत्र आहे प्रभू श्री रामचंद्रांचा सिद्ध मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा हा सिद्ध मंत्र मानला जातो. आपणही हा सर्वात प्रभावशाली मंत्र रामनवमीच्या दिवशी जपून पहा आणि चमत्कार अनुभवा. हे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका. दुसरा मंत्र आहे संकटमुक्तीसाठी, तो म्हणजे ओम रामाय नमः. ओम रामाय नमः हा सुद्धा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे. याची चमत्कारिक शक्ती तुम्ही रामनवमीच्या दिवशी नक्की अनुभवू शकता. त्याचबरोबर सर्व कार्यात यश प्राप्तीसाठी आणखी एक मंत्र आहे, तो म्हणजे श्री रामचंद्राय नमः. श्री रामचंद्राय नमः. याचबरोबर प्रभू श्री रामचंद्रांचा तारक मंत्र आहे राम. होय, फक्त राम या शब्दाचा जप करणं ही सर्वात मोठी साधना आहे असं सांगितलं जातं. मग या सर्वात प्रभावशाली मंत्राचा जप तुम्ही फक्त 11 वेळा श्री रामनवमीच्या दिवशी करू शकता. यापैकी कोणताही एक मंत्र घ्यावा आणि तो 11 वेळा गुपचूप जपावा. याचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येतील आणि रामनवमीच्या दिवशी याची शक्तीसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता या मंत्राचा जप कसा करावा, तर रामनवमीची पूजा कशी करावी? साधारणतः दुपारी 12 वाजता, कारण प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माची वेळ आहे. या दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता श्री रामनवमीला कोणता शुभ मुहूर्त आहे, या दिवशी पूजा कोणत्या वेळी करायची आहे आणि रामनवमीबाबत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलवर पाहायला मिळेल. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता पूजेची अगदी साधी आणि सोपी पद्धत बघूया. श्री रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजाघर स्वच्छ करून देवपूजा करावी. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंतरावे. त्यावर प्रभू श्री रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण भगवान आणि हनुमान यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावेत. तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर उत्तम. जर यापैकी कोणतीही मूर्ती नसेल तर आपण भगवान श्रीहरी, विष्णू यांची पूजा करू शकता. बाळकृष्णांची मूर्ती तर सर्वांच्याच घरी असते, त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकतो. शक्य असल्यास त्या मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. देवाला पिवळी फुलं वाहावी, तुळशीची पानं वाहावी, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. चंदन आणि धूपदीप अर्पण करावा. रामनवमीला सुंठवडा म्हणजे सुंठ आणि साखर यांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवला जातो. हा प्रसाद म्हणून दाखवावा. काही भागात कैरीचे फणं नैवेद्यासाठी दाखवणं ही प्रथा आहे. आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार आपण रामजन्मोत्सवाची पूजा करावी. आवर्जून या दिवशी रामरक्षा स्तोत्र वाचन करावं. हे अत्यंत फलदायी मानलं जातं. दुपारी 12 वाजता पाळणा हलवून किंवा श्री रामचंद्रांची आरती करून पूजा संपन्न करावी. आपल्याला जमेल तशी अगदी घरच्या घरी साधी सोपी पूजा करावी आणि रामजन्मोत्सव साजरा करावा. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे गुपचूप 11 वेळा ते प्रभावशाली मंत्र म्हणायला विसरू नका. आपण पूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप करू शकता. त्याचबरोबर या दिवशी रामायणातील बालकांड वाचणं शुभ मानलं जातं. या वस्तू गरजूंना अन्नदान, पिवळं वस्त्र, जिथे प्रभू श्री रामचंद्र आहेत तिथे भगवान हनुमंत असतातच, म्हणून रामनवमीच्या दिवशी हनुमंत चालीसा पठण आवर्जून करावं आणि संपूर्ण दिवसभर मनातल्या मनात श्रीरामांचा जप चालू ठेवावा. तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे उपाय आणि प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव तुम्ही रामनवमीच्या दिवशी साजरा करू शकता. श्रद्धेने केलेल्या या उपासनेमुळे नक्की अनुभव येऊ शकतात. तर या उपायामुळे मनातली भीती आणि अस्वस्थता दूर होते. घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. एवढंच नाही तर रामनवमीच्या दिवशी मनापासून मागितलेली इच्छा प्रभू श्री रामचंद्र पूर्ण करतात असंही सांगितलं जातं.
म्हणून रामनवमीच्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल तसा प्रभू श्रीरामांचा जप नक्की करावा. त्याचबरोबर कुटुंबात प्रेम आणि एकोपाही वाढतो असं सांगितलं जातं. मात्र कोणाचीही पूजा करायची असेल तर भाव हा महत्त्वाचा असतो. तुम्ही अगदी साधेपणानं पण मनापासून राम नाम घेतलं तर त्याचा चमत्कार नक्की अनुभवायला मिळतो. तुम्ही सुद्धा रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारे काही उपासना करत आहात तर त्यांचे तुम्हाला अनुभव नक्की आलेले शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.